दीपपूजन करण्याची ही प्रथा आहे. अंधाराकडनं प्रकाशाकडे जाण्याची ही वाटचाल आहे. त्यामुळं दीपपूजन तर नक्कीच झालेच पाहिजे. नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचनमध्ये. तर मी आज खास तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आले आहे. दीप अमावस्यासाठी जो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो तो म्हणजे दिवा. तर आपल्याला आज त्याची पूजा करायची आहे. पण मी काय करणार आहे आज, तर आपल्याला आज बनवायचे आहे गोड दिवे. तर ते गोड दिवे आपल्याला कशापासून बनवायचे आहे आणि त्याची पूजा कशी करायची आहे आणि ती पूजा केल्याच्या नंतर दिव्यांचं काय करायचं आहे ते आपण सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सर्व डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. हे घेतलेलं आपण 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी गूळ आणि हा असा एवढा रवा. आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, तर याला आपण या गाळणीने गाळून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. आता याच्यात पहिले आपण रवा टाकून घेऊ. रवा टाकून हे आपण मिक्स करून घेऊ असं चांगलं. हे बघा, थोडंसं त्यामध्ये तेल टाकून घेऊया, 1 चमचाभर. हे गव्हाचं कणिक याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता. तर आता आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे. तर आता आपण याचे दिवे बनवून घेऊ. हे बघा, असा गोळा घ्यायचा. त्याचे आपण आता 11 गोळे करून घ्यायचे. तर आता आपण याचे छान असे दिवे बनवून घेऊ. हे बघा, असे बनवायचे. असे दिवे बनवून त्याला एका साईडने दिव्याचा आकार देऊन घेऊया. हे बघा असं. ओके, असे एक करून आपण सर्व दिवे बनवून घेऊ. आता दिवे वाफवायसाठी आपण पाणी गरम करायला ठेवूया. हे बघा, दिव्यांना आकार देऊन घेतलेला आहे. तर आता याला आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवून चाळणीवरती वाफवून घेऊया. आपण आता चाळणी घेतलेली आहे दिवे वाफवून घ्यायसाठी आणि आपल्या पाण्यालाही उकळी फुटलेली आहे. हे बघा, छान उकळी आलेली आहे. तर आता आपण मी केळीचं पान नाही आहे तर वडाचं पान घेतलेलं आहे. तर आता वडाच्या पानावरती मी दिवे ठेवून घेते अशा प्रकारे. आपल्याला 11 दिवे बनवायचे आहे. थोडी दाटी झालेली आहे दिव्यांना, पण काही हरकत नाही. तर आता आपण हे दिवे आपले याच्यावर ठेवून घेऊ.
आता मिडियम गॅसवरती आपण याला वाफवून घेऊ. 5 ते 7 मिनिटं आपण असंच वाफवून घ्यायचे दिवे. झालेले आहे दिवे वाफवून. आता गॅस बंद करू आणि दिवे खाली आता आपण काढून घेऊ. आता आपण दीप प्रज्वलित करूया. दीप अमावस्याला छान असे आपले दिव्यांची पूजा करूया. प्रज्वलित करून त्यांना हळदी कुंकू लावून आणि त्याची पूजा करणार आहोत. हळदी कुंकू अक्षदा जे आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांची पूजा आपण तर खास केलीच पाहिजे. अशी आहे आमच्याकडे प्रथा. दीप अमावस्याला दीपपूजन असे करतात आणि हे मी गोड नैवेद्य केलेले आहे आणि हे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि नाही खाल्ले काही उरले तर गाईला पण देऊ शकतो. दीप अमावस्याला ही पूजा तर झालीच पाहिजे. खूप छान वाटतं घरामध्ये, एकदम प्रसन्नता येते. खूपच भारी.